अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी. तुम्ही पाहताय महिमा स्वामींचा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, मनासारखी नोकरी हवी आहे, मनासारखा जॉब हवा आहे, परदेशात जायचे, तर यावर प्रभावी असा तांत्रिक पण सटीक 1001% गुणकारी असे 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. याचा फायदा अनेकांना झाला आहे, तुम्हीही अनुभव घ्या. मी तुम्हाला नोकरी मिळवण्यासाठी काही प्रभावी सेवा सांगणार आहे. आज तरुणांना अनेक समस्या भेडसावत आहेत. मुलाखतीसाठी गेल्यावर आम्ही पास होत नाही असे तरुणांचे म्हणणे आहे. आम्ही इंटरव्ह्यू पास झालो तरी आम्हाला फायनल जॉबसाठी कॉल येत नाहीत आणि कधीकधी आम्ही नोकरी शोधतो तेव्हाही ती मिळत नाही. मग मी तुम्हाला असे काही उपाय सांगते जे तुम्ही जर तुमच्या आयुष्यात लागू कराल तर त्यामुळे तुम्हाला नक्कीच बराच फायदा मिळेल. तुम्हाला नोकरी, अगदी सरकारी नोकरी करायची असेल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. परदेशातही नोकरी करायची असेल तर तुम्ही हे उपाय केले तर तुम्हाला याचा परिणाम अनुभवायला मिळेल. पहिला उपाय आहे, आपली मुले ज्या खोलीत राहतात, ज्या खोलीत अभ्यास करतात तेथे हनुमानाचे पोस्टर लावा. पण हे पोस्टर उडणाऱ्या हनुमानाचे असावे. ज्यांना विशेष नोकरी मिळवायची आहे, ज्यांना करिअर सेट करायचे आहे, जे तरुण नोकरी मिळवू इच्छितात त्यांनी हा उपाय करावा. पण तुम्ही जर विवाहित असाल तर हा उपाय करू नका. तुमच्यासाठी अजून मी दुसरा उपाय सांगेन, त्यांनी हे उपाय करू नये. जी मुले अविवाहित आहेत, ज्यांना नोकरी करायची आहे त्यांनी हा उपाय करा. ज्या घरात उडणाऱ्या हनुमानाचे चित्र लावले जाते त्या घरात निरंतर प्रगती होत राहते. हा उपाय तुम्ही तुमच्या कामातही लागू करू शकता. दुसरा उपाय आहे, अनेक वेळा असे घडते की आम्हाला आमच्या आवडीची नोकरी मिळवायची आहे. जेव्हा आपण मुलाखत देण्यासाठी घराबाहेर पडतो तेव्हा तुम्ही मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचेपर्यंत, म्हणजे घर सोडल्यापासून ते इंटरव्ह्यूच्या ठिकाणापर्यंत तुम्ही पायात शूज न घालता त्यावेळी किमान 7 हनुमान चालिसाचे पाठ करायचे. उदाहरणार्थ, जर तुम्ही कारमधून जात असाल किंवा खाजगी वाहनातून जात असाल तर तुमचे शूज, चप्पल तुम्ही काढून गाडीत अनवाणी बसून हनुमान चालिसाचे पाठ करा. तुम्ही मुलाखतीला गेल्यावर मुलाखतीत तुम्हाला याचा 100% फायदा होईल आणि यश मिळेल. तिसरा उपाय आहे, आता नोकरी मिळाली, अनेकांना पदोन्नतीही हवी असते. आमच्या मुलाला नोकरी लागली आहे असे अनेक जण सांगतात. आता अनेकांना प्रमोशन हवे असते. तुम्हाला नोकरी मिळाली आहे, तुम्हाला प्रमोशन देखील हवे आहे, नाही का? हा उपाय नोकरीसाठी आणि प्रमोशन मिळवण्यासाठी देखील योग्य आहे. हा उपाय म्हणजे तुम्हाला दर शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर लावायचा आहे आणि मोहरीच्या तेलाचा एक दिवा हनुमानजींच्या मंदिराच्या बाहेर लावायचा आणि त्यांच्या समोर बसून 7 हनुमान चालिसा पाठ करा किंवा घरी येऊन एक माळ शनिदेवाच्या मंत्राचा जप करा. तो मंत्र आहे, ओम शन शनेश्वराय नमः, ओम शन शनेश्वराय नमः. सरकारी नोकरी मिळवण्यात शनिदेवांचा मोठा वाटा आहे. ज्यांचा शनिदेव खंबीर आहे, मजबूत आहे, त्यांना सरकारी नोकरी नक्कीच मिळते असेल. या मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम शन शनेश्वराय नमः हा खूप छोटा मंत्र आहे. एक जपमाळ करायला सुरुवात करा. तुम्हाला 4 मिनिटे लागतात. काही लोक ते 2 मिनिटात करतात आणि तुम्ही जास्तीत जास्त तो 3 मिनिटात करू शकता. आता तुम्हाला जर पटकन जॉब हवा असेल तर याचा 11 माळी जप करा. चौथा उपाय आहे, ज्यांना यश मिळवायचे आहे, ज्यांना अपेक्षित नोकरी मिळवायची आहे, आयुष्यात अधिक यश मिळवायचे आहे अशी तुमची इच्छा आहे, तर रोजच्या ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच पहाटे किंवा तुम्हाला जर जमले नाही तर प्रत्येक सकाळी ज्याला यश मिळवायचे आहे त्याने पुढे काय करायचे आहे, ते पुढचे कार्य त्याला न्यायचे आहे पुढं, तर त्याने 7 प्रकारचे धान्य एकत्र करायचे आणि ते 7 प्रकारचे धान्य मिसळून पहाटे पक्ष्यांना खायला टाकावे. ते धान्य जेव्हा पक्षी खातात तेव्हा तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये नक्कीच यश मिळते. हा चौथा उपाय नक्कीच यश मिळवून देईल. आठवडाभर हे चालू ठेवल्यास तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आठवडाभरात तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल. जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर ज्या लोकांना त्यांचे काम वाढवायचे आहे ते देखील हा उपाय करू शकतात. आता हा 5वा आणि खूप शक्तिशाली उपाय तुम्हाला मी सांगणार आहे. हे थोडे तंत्रमंत्रात मिसळले जाते, म्हणूनच सांगायला थोडीशी भीतीही वाटते. मुलं आणखी काही करू नयेत किंवा वैयक्तिक फायद्यामध्ये याचा वापर करू नये असे वाटते. जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल येईल किंवा मुलाखतीला जाण्यापूर्वी
तुम्ही एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे एक हिरवं लिंबू घ्या, त्यावर 4 लवंगा पुरून ठेवा आणि हे लिंबू हनुमानजींच्या चरणावर ठेवा. हनुमान मंत्राचा 108 वेळा जप करा. तो मंत्र असा आहे, ओम श्री हनुमंते नमः, ओम श्री हनुमंते नमः. हे लिंबू तुमच्यासोबत खिशात घेऊन गेले तरी चालेल किंवा हनुमानाच्या चरणांवर. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहिती घेऊन पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.